नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18 हप्ता उद्या सकाळी 11 वाजता जमा होणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा, या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण कृषी कल्याण योजना आहे आणि या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या, छोट्या शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये 2000 रुपयाचा जो हप्ता आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी 6000 रुपयाच्या आर्थिक मदत मिळत असते। ही रक्कम 2000च्या 3 समान हप्त्यामध्ये थेट म्हणजे डीबीटी मार्फत म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये मिळत असते। या योजनेचे महत्त्व असं आहे की प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य होत असते। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक जी मदत मिळत असते ही जी त्यांच्या थेट आधार संलग्न बँकेमध्ये मिळत असते आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम शेती साधण्यासाठी सहाय्य करत असते आणि या मदतीचा वापर करून शेतकरी बांधव खते, बियाणे आणि इतर काय सामग्री असेल ती खरेदी करू शकतात। यामुळेच शेतकरी बांधवांना गुंतवणूक करण्यास मदत होत असते आणि जे कर्जावर अवलंबून आहेत ते शेतकरी बांधव त्यांना जे कमी करणे या प्रमुख उद्देश आहे। या योजनेद्वारे मिळालेले नियमित उत्पन्न शेतकऱ्यांच्या कर्जाच्या अवलंबूताकडून मुक्त करण्याचा एक मदत आहे आणि आर्थिक धोका जे आहे तो कमी करण्याचा सुद्धा या पीएम किसान योजनेचा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये मिळत असतात। अद्यापही आधारला बँक लिंक केली नसेल तर लिंक करून घ्या, ई-केवायसी करून घ्या। पीएम किसान महासन्मान निधी योजनेची जर ई-केवायसी पेंडिंग असेल तर ई-केवायसी सुद्धा तुम्ही करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, आधार सेडिंग स्टेटस जर नो असेल तर ते कसं बघायचं, येस आहे का नो, वेबसाईटवर जाऊन आधारच्या तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे। सुलभ पोहोच म्हणजे प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत असतो। म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हस्तांतरण हे डीबीटी मार्फत म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये होत असतं आणि या योजनेमुळे मदतीचे वितरण वेगाने होत असतं। पण जेव्हा हा हप्ता टाकला जातो त्याला काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत असतो, पण हप्ता 100% शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे आहे ते मिळत असतो। तसेच शेतकरी मित्रांनो, कमी पात्रता निष्कर्ष म्हणजे ई-केवायसी आणि बँक खाते जोडणे या मूलभूत गरजा पूर्ण करणे यासारख्या कमी पात्रता निष्कर्षामुळे ही योजना मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे। म्हणजे की ई-केवायसी जर अद्यापही केली नसेल आणि बँक खात्याला जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला जो 18 हप्ता आहे तो 18 हप्ता मिळणार नाही। तत्पूर्वी आपण काय करा की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 17व्या हप्ता जर मिळाला असेल तर त्याचा स्टेटस काढा आणि स्टेटस काढून त्याची झेरॉक्स जी आहे ती काढा, जेणेकरून आपल्याला कळेल की काय यस आहे काय नो आहे। जे 3 प्रॉब्लेम असतात, लँड सेडिंग स्टेटस जर नो असेल तर तुम्ही कृषी खात्यामध्ये जाऊन ते यस करू शकता। तसेच आधारला जर बँकच लिंक नसेल ते सुद्धा तुम्ही बँकेत जाऊन लिंक करू शकता। आधारला बँक जर नसेल तर पोस्टाचं खाते सुद्धा शेतकरी मित्रांनो काढू शकता किंवा ई-केवायसी जर पेंडिंग असेल तर सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही ई-केवायसी पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की 18वा हप्ता जो कधी मिळणार, खरंच सकाळी 11 वाजता जमा होणार का। पहा, आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 जे हप्ते आहेत ते यशस्वीपणे लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे आहेत बँक खात्यात जमा झालेले आहेत। पण 18 हप्त्याची जी वाट बघत आहेत शेतकरी बांधव, या सरकारने या हप्त्यासाठी पुरेसे बजेट सुद्धा वाटप केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजेच 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर रोजीच जे आहे ते 18 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। जे शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्याच शेतकरी बांधवांना जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे। पण हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून आपल्याला सर्वत्र माहिती जी आहे ती मिळू शकेल। शेतकरी मित्रांनो, अद्यापही आपल्या पीएम किसान योजनेचं काही शेतकरी बांधवांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण अद्यापही जो हप्ता आहे तो हप्ता मिळाला नाही। का मिळाला नाही तर त्यांच्या रजिस्ट्रेशनला काहीतरी अप्रूव्हल मिळाले नसेल, त्यामुळे सुद्धा हप्ता न येण्याची कारणे आहेत। ती कारणे सुद्धा मी या व्हिडिओच्या द्वारे सांगणार आहे।
हप्ता न मिळण्याची काय कारणे म्हणजेच शेतकऱ्यांची अपूर्ण किंवा चुकीची जी KYC आहे ती केलेली असेल किंवा आधारला अलिंक मोबाईल नंबर किंवा आधार कार्डला जे बँक खातं आहे ते बँक खातं जोडलेले नसणं. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी ही एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक शेतकरी कल्याण योजना आहे जी देशातील छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणे आवश्यक आहेत, परंतु त्यासाठी कमी पात्रता निकष असल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधव जे आहेत ते लाभ घेत आहेत. 18वा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तत्पूर्वी काही 3 कामे करायची आहेत. ती 3 कामे आता मी सांगणार आहे. पहा शेतकरी मित्रांनो, जर आपल्या आधारला बँकच लिंक नसेल तर हप्ता कसा मिळेल? तर आपल्याला काय करायचं आहे, PM किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि आपली जी स्थिती आहे 17व्या हप्त्याची ती स्थिती एकदा तपासायची. म्हणजेच PM किसान महासन्मान निधी योजनेचं जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार का नाही 17व्या हप्त्यावर अवलंबून आहे. 17वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला असेल तर 18वा हप्ताही जमा होईल, कारण की तुमच्या खात्यामध्ये जर 18वा हप्ता जमा झाला 17वा हप्ता जमा झाला असेल तर 100% 18वी हप्ताही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जर डीबीटीला जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि लिंक जर असेल तर तुम्हाला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आता अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची जी पिके आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे तुमच्या 72 तासामध्ये तक्रार नोंद करा, जेणेकरून आपल्याला जो पैसे आहेत ते काही नुकसान भरपाई मिळू शकेल. तसेच महत्त्वाची बातमी म्हणजे जी पीक विमा तुम्ही भरला असेल, पीक विमाला महत्त्वाचं म्हणजे आता क्लेम करणं सुरू झालेलं आहे. क्लेम करून घ्या, जेणेकरून आपल्याला कंपनीकडे तक्रार गेली तर आपल्याला जो पीक विमा आहे ते पीक विमा मिळू शकेल. आता एक नवीन नियमावली निघालेली आहे, म्हणजेच आपल्याला जर जे पीक विमा आहे त्या पीक विम्याची जर तुम्ही तक्रारच दिली नाही तर कंपनी तुम्हाला कशा पद्धतीने नुकसान देईल. त्यामुळं तुम्ही जे क्लेम आहे ते पीक विमा क्लेम सुद्धा करू शकता. आता हप्ता न मिळण्याची कारणे ते 3 असतात, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहा, पहिलं कारण असतं की आधारला बँकच लिंक नसेल तर हप्ता कसा मिळेल. तसं लँड सेडिंग स्टेटस म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम आणि KYC पेंडिंग. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल आणि अद्यापही जो अप्रूव्हल आहे ते अप्रूव्हल मिळालं नसेल तर सोपं सांगतो, तुम्ही जे कृषी विभाग आहे त्या कृषी विभागामध्ये जाऊन तुम्ही जो तुमच्या स्टेटस जे चेक केलेलं आहे ते अप्रूव्हल मिळालं की नाही ते स्टेटस तुम्ही नेऊन कृषी आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्या पासबुकची झेरॉक्स तिथं लावून तुम्ही कृषी खात्यात देऊ शकता आणि ते स्टेटस जे आहे ते स्टेटस चेक करून तुम्ही अप्रूव्हल मिळू शकता. कारण की अनेक शेतकरी बांधवांचे नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहेत, त्यामुळं 18व्या हप्त्याची लँड सेलिंग स्टेटस येस करणं तसेच आधार सेलिंग स्टेटस येस करणं यामुळे थोडा सुद्धा उशीर सुद्धा लागू शकतो. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा काही शेतकरी बांधवांना हप्ता मिळाला आणि काही शेतकरी बांधवांना मिळाला नाही, तर तुम्ही काय करू शकता, जर तुमच्या PM किसान योजनेमध्ये त्रुटी असेल तर 4था हप्ता तुम्हाला मिळाला नसेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता तुम्हाला मिळाला नसेल कारण की लँड सेलिंग स्टेटस नो असेल, तर PM किसान योजनेत तुम्हाला यशस्वीरित्या हप्ते आले असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 4था हप्ता मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जे कृषी महोत्सव होतं तिथून टाकला होता, तेव्हा जर तुम्हाला मिळाला नसेल तर 5व्या हप्त्यासोबत PM किसान महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्यासोबत सुद्धा तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळून जाईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. त्यामुळं व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.